हाय गाइस, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मस्त चालल्यात ना ब्लॉग? कशा आवडतात? आज आहे 26 तारीख. हरतालिका बोलतात, पण हरतालिकाच्या दिवशी एक गोष्ट केली जाते, जे सगळीकडेच करतात असं माहीत नाही, पण आम्ही करतो. कारण की आम्हाला नागपंचमीला नाग पुजायला भेटत नाही, तर आम्ही आजच्या दिवशी नाग पुजतो आणि उद्या गणपती पुजतो. तर आज हरतालिका आहे, तर आज गणपती आणायला जायचं आहे तालुक्याला, चंदगडला. तर तिकडे जाणार, गणपती घेणार, सगळे थोडं शॉपिंग करणार, हार घेणार वगैरे अशा सगळ्या गोष्टी करणार. तर आता आपल्याला चंदगडला जायचं आहे, पण थोड्या वेळानंतर. पण त्याच्या आधी नाग पुजला, त्याची पूजा केलेली आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि रात्री एवढं डेकोरेशन केलेलं आहे बघा, अजून बाकी आहे थोडंफार, ते रात्री करू परत गणपती आणल्याच्या नंतर. कारण की आता आम्ही गणपती आणायला जाऊ थोड्या वेळाने, त्याच्यानंतर हे करणार. तर त्याला तुम्हाला दाखवतो. नागपंचमीचं आज पुजतो नागदेवता, असं पाठी नागदेवतेचं चित्र काढलंय आणि नागनाथाचं पूजन केलेलं आहे. सगळ्यांनी पाया पडून घ्या आणि सगळ्यांना बरं राख रे देवा महाराजा. होय महाराजा. गावाकडचा रेनकोट बघायचंय तुम्हाला? हा बघा, हा रेनकोट गावाकडचा. हे वरती कांबळी आहे आणि आतमध्ये प्लास्टिक आहे, म्हणजे फटकूर बोलतात गावच्या भाषेत. आणि हे आतमध्ये तुम्हाला उप पण देणार आणि पाण्यापासून तुमचं, पावसापासून संरक्षण पण करणार. आणि याला बोलतात गावचा रेनकोट. कसा वाटला सांगा सगळ्यांनी नक्की. जस्ट निघालो आम्ही, आता चाललोय गणपती आणायला. खूप वेळानंतर पाऊस खूप पडत होता आणि एक कन्फ्युजन झालेला, त्याच्यामुळे खूप वेळ इथंच बसून राहिलो आम्ही. आणि आता कन्फ्युजन दूर झालंय, तर आता निघालोय, आता जाणार आहे गणपती आणायला. आता जस्ट आम्ही निघालोय. एवढे सगळे मेंबर्स आहेत, सगळे पार्टी आहेत, एवढे सगळेजण आहेत आणि आता सगळे चाललोय. आणि चंदगडला गणपती तुम्हाला दाखवलेलं दत्तगंगा कला केंद्रामध्ये अजिंक्य कुंभार, त्यांच्याकडे चाललो आपण. चला मध्ये मध्ये दाखवतो. आता तुम्हाला एक चांगलं मंदिर दाखवतो, कनकेश्वर. आता नवीन बांधलंय, पहिले जुनं होतं ते, पण मस्त आहे ते. तुम्हाला दाखवतो बघा. आता टर्निंग आली आहे ना पूर्ण, इथं नाही. तुम्हाला आता मंदिर दाखवतो. ते मंदिर आहे तिथे, पूर्ण असं करून जातं. आता मस्त दिसतं. ह्या तळ्यात 12 महिने पाणी असतं. ते वाघ वगैरे दिसतात ना, ते इकडे दिसतात. फेरे इथं थांबलेलं आहे, जरा एकाचं काम आहे ते करताय. आता तिकडनं चंदगडमध्ये जाऊ, तिकडे चाललोय. चला घ्यायला आलो, उतरलो चंदगडात. आता गणपती घेणार, पण त्याच्या आधी तुम्हाला एक गणपती दाखवतो. मस्त शंकराच्या अवतारातला गणपती आहे, त्याला दाखवतो. आहे ना, कसा दिसतोय शंकराच्या अवतारामध्ये, एकदम भारी आहे. दत्तगंगा कला केंद्रामध्ये आलोय, गणपती बघा घ्यायला आलोय. आजला 26 तारीख आहे. आज गणपती घेऊन जाणार, उद्या पूजायचं आहे, मग आज घेऊन जायला आलो. हे एवढे सारे गणपतीच आहेत. आम्ही ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे मी गणपती कुठला तो, पण तो मी तुम्हाला उद्याच्या याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि उद्या थोडी व्हिडिओ लेट येईल, पण एवढे सुबक मूर्ती बनवतात ना, एक नंबर मस्त. इथे चंदगडमध्ये वगैरे राहणारे कोण असतील आजूबाजूच्या गावामधले, तर ज्यांना कोणाला मूर्ती वगैरे घ्यायच्या असतील तर नक्की अजिंक्यशी संपर्क साधा. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी लिहीन. हा त्याचा भाचा का पुतण्या आहे, तो पण इथं मस्त कलर काम वगैरे करतो, भारी. आवडलं मला व्हिडिओ बोलतोय गणपती. थोडा बहुत दीपक मध्ये आलं, गर्दी बघा किती आहे. फटाफट जसे झाले तसे हे करतात, संपतात सगळेजण. मग मी तो घेतलाय खायला, फटाफट खातो आणि पुढे हे करतो. पूर्ण बाजार करतो आम्ही. हे एवढं पिशवी घेतली आहे, काही हातात पिशवी आहे, पूर्ण बाजार केलाय. आणि आता आम्ही गणपती हे करायला जाणार आहे. त्याच्या आधी पूर्ण थोडंफार हे झालं, शूटिंग वगैरे झाली, सगळं हे झालं.
पूर्ण भाजी बिजी घेतली आठवड्याची काय लागेल ते सगळे पुन्हा आणि तर त्याच्यामध्ये काय राहिलं सारं ते घेणार आणि मग जाणार. तर तुम्हाला पुढे पुढे दाखवतो. आपला गणपती असं पॅक करून घेऊन जायचं आहे. ते बांधतायत ते व्यवस्थितपणे प्लॅस्टिक घालतायत कारण की पावसाचं पाणी वगैरे त्याच्यावर पडू नये म्हणून. बघा कसं व्यवस्थितपणे एकदम हे करून बांधतात जेणेकरून त्याचा कलर वगैरे त्याचा निघू नये. व्यवस्थित जे व्यवस्थितपणे लावलेलं आहे कलरिंग वगैरे शेड मारलेले आहेत त्या शेड पुसट नको व्हायला म्हणून. आणि हे अजून गणपती आहेत हे अजून उद्या वगैरे लोक येऊन घेऊन जातील सगळे दिवसभरामध्ये. तर हा अजिंक्य आहे कुंभार गल्लीमध्ये राहतो. याच्याकडे काय गणपती वगैरेची ऑर्डर वगैरे द्यायची असेल पुढच्या वर्षी चंदगड आणि आजूबाजूच्या एरियामधून त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो उद्या आणि याला कॉन्टॅक्ट करा काही असेल तर. दत्तगंगा कला केंद्र. ओके चला. मी गणपती घेतला आणि निघालो आहे. इकडे पाटी गणपती आहे इकडे गणपती आहे. मी गणपती घेतला आणि निघालो. आता चंदगडमधून संध्याकाळचे 6 वाजलेत. सगळं शॉपिंग बिपिंग अजून डेकोरेशनचं सामान घेतलंय कोणाकोणाचं काय काय तर आता बघूया. आता सध्या बाबूबाई आमचा गाडी चालवत आहे त्याला नंतर मी दाखवतो तुम्हाला. ड्रायव्हर पेक्षा पायलट एकदम फुल चालू आहे व्यवस्थितपणे स्पीडिंग गाडी चालू आहे. तर जाऊया आता भेटूया आपण पुढे जाऊ. पताके लावून काम झालेलं आहे. 10:30 वाजत आले. हे बघा 10:30 वाजून गेले. पताके लावलेत पूर्ण हे आणि आतमध्ये डिझाईन केलेली आहे फुलाची. अजून थोडंफार काम बाकी आहे ते करायचं आहे. मग त्याच्यानंतर लाइटिंग करायची आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट होईल. कसं वाटतंय सांगा नक्की आणि ह्याच्यामध्ये काय चेंजेस पाहिजे असेल तर सांगा नक्की. पुढच्या वर्षी थोडं ट्राय करू मग नवीन काहीतरी करायचं. हाय गाईज हा ब्लॉग मी आता इथेच संपवतो. सकाळच्या वाजल्यात 3:30. थोडा झोप घ्यायची आणि सकाळी पुन्हा उठून गणपतीचं हे करायचं. डेकोरेशन तर ऑलरेडी कम्प्लिटेड आहे. या अंधारात तुम्हाला दाखवतोय. चला उद्या जेव्हा गणपती बसेल तर त्याच्यानंतरचे पूर्ण लाइटिंग वगैरे प्रॉपर तुम्हाला दाखवून ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. आत्तापुरते इतकंच. भेटूया पुन्हा नवीन काहीतरी घेऊन. टाटा बाय बाय. आता एकदम अंतरून घातलंय आणि याच्यात आहे म्हणून चेहरा दाखवत नाही. टाटा बाय बाय.